श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आज आपल्याला दिवाळीच्या दिवशी एक जुन्या केरसुनीसोबत म्हणजे जुन्या झाडूसोबत आपल्याला एक प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. या उपायामुळे आपल्या घरामधले असलेली अलक्ष्मी आहे ती कायमची निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते. यासाठी आपल्याला हा प्रभावशाली उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे. तर कुठला आहे तो उपाय, काय करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, दिवाळीचे लक्ष्मीपूजन हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला असतो आणि या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे. म्हणून आपल्याला आपल्या घरात असलेल्या अलक्ष्मीला अगोदर बाहेर काढायचे आहे. जेव्हा अलक्ष्मी घराबाहेर जाते तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आता अलक्ष्मी कोण? बघा, लक्ष्मी मातेची मोठी बहीण म्हणजे अलक्ष्मी घरात असेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते. नकारात्मकता असते घरामध्ये. सतत भांडणे होणे किंवा सतत कटकटी होणे, पैसे न पुरणे, मुलांच्या शिक्षणामध्ये सततचे प्रॉब्लेम्स येणं, हे सगळं दुःख आपल्याला घरामध्ये असलेल्या अलक्ष्मीमुळे आपल्याला हे या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. म्हणून आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि अलक्ष्मीला बाहेर काढण्यासाठी एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. आता बघा कधी कधी काय होतं ना, आपण खूप सेवा करतो आणि त्याचा काहीच फरक आपल्याला जाणवत नाही. जर असं होत असेल तर आपण काय म्हणतो की माझ्याच वाट्याला असं का होतं, मी एवढं करते मग माझ्याच वाट्याला असं का होतं. तर हे आपल्या घरामध्ये असलेली जी अलक्ष्मी आहे, जी दरिद्री आहे, त्यामुळे या गोष्टी घडत असतात. म्हणून आपल्याला आपल्या घरामधली असलेली जी अलक्ष्मी आहे तिला बाहेर काढायचं आहे. बघा, कधी कधी काय होतं ना, आपल्या घरामध्ये जर अशा गोष्टी नेहमीच घडत असतील तर आपल्या लक्षात येतं बघा की एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेली की आपल्या घरामध्ये या गोष्टी घडतायत, हे कधी कधी आपल्या लक्षात येऊन जातं बघा. तर ही जर आपल्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती येऊन गेली की आपल्या घरामध्ये बघा कधी कधी भांडणं होतात किंवा असं वातावरण सगळं घरातलं बिघडून जातं, एखादी व्यक्ती लगेच आजारी पडते, अशा गोष्टी कधी घडतात. जर समजा एखादी बाधित व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेली की अशा गोष्टी घडतात, हे आपल्या कधीतरी लक्षात येतच बघा. तर अशा वेळेस आपण हा उपाय करायचा आहे. बघा, यामागे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे असं कुठलंही काहीही नाहीये. फक्त तुम्ही विश्वासाने हा उपाय करून बघा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. बघा, काय करायचं आहे, ज्या वेळेस एखाद्या वेळेस तुम्हाला असं जाणवलं की माझ्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेली आणि घरामध्ये नवरा बायकोचे भांडणं झाले किंवा घरामध्ये काहीतरी कटकटी झाल्या, तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. तर हा उपाय तुम्ही इतर वेळी कधीही करू शकता. तुम्हाला असं वाटलं की आता हे घरामध्ये असं वातावरण झालेलं आहे, कटकटी भांडणं वगैरे, तेव्हाही तुम्ही करू शकता. आणि विशेष म्हणजे आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री 12 वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या घरातले सर्व दरवाजे खिडक्या आपल्याला उघडे ठेवायचे आहेत. दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या, आपले दिवे तेवत राहतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामध्ये भरपूर तेल टाकायचं, घरातील सर्व दिवे तेवत ठेवायचे, सर्व लाईट्स चालू ठेवायचे, आकाशकंदील लाईट्स वगैरे, लाईटिंग वगैरे केलेली असेल ती सुद्धा चालू ठेवायची आहे, सर्व दिवे चालू ठेवायचे आणि ठीक 12 वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करत असताना काय करायचं आहे, आपला जो जुना झाडू आहे, म्हणजे आपण नवीन जर केरसुनी आणली तर आपण त्याची पूजा केलेली असते, पण जो जुना झाडू आहे पहिला आपला, तो झाडू हातात घ्यायचा आहे आणि आपल्या घराचं, आता चौकोनी आपलं घर असतं, तर आपल्या घराची जी शेवटची भिंत आहे पाठीमागची, मुख्य दरवाजा आपला समोर असतो आणि जी पाठीमागची जी शेवटची भिंत आहे त्या भिंतीपासून आपल्याला तो झाडू घेतलेला आहे, तो झाडू असा जमिनीला खाली टेकवायचा आहे आणि सरळ रेषेत आपल्याला तो झाडू आणायचा आहे. म्हणजे उचलायचा नाही तो झाडू. ज्याप्रमाणे आपण झाडून घेतो, घर झाडतो, त्याप्रमाणे आपल्याला न उचलता सरळ रेषेत आणायचा आणि आपल्या मुख्य दरवाजापर्यंत आपल्याला तो झाडू आणायचा आहे. आणि आणत असताना म्हणजे शेवटच्या भिंतीपासून आपल्याला एक म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे, अलक्ष्मी निस्सारण, अलक्ष्मी निस्सारण.
अलक्ष्मी निस्सारण असं म्हणत म्हणत कोणालाही न बोलता फक्त म्हणत राहायचं अलक्ष्मी निस्सारण, अलक्ष्मी निस्सारण असं म्हणत म्हणत तो झाडू सरकवत सरकवत सरळ रेषेत न उचलता आपल्या मुख्य दरवाजावर आणायचा आणि तिथे तो खाली ठेवायचा. 3दा आपटायचा तो झाडू. तर आपटल्याच्या नंतर त्याची जी दोरी आहे, आता भरपूर काड्या असतात झाडूला आपल्या, तर त्या झाडूची काडी तोडायची आहे आणि खाली फेकून द्यायची आहे आणि त्यावेळेसही अलक्ष्मी निस्सारण असं म्हणायचं आहे. तर हा उपाय आपल्याला जेव्हा आपण हा उपाय करतो तर हा उपाय करतो त्यावेळेस आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे, दरिद्री आहे, ती निघून जात असते आणि घरामधले कटकटी भांडणं या सर्व गोष्टी संपून जातात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आणि आपल्या घरामध्ये आलेली जी काही लक्ष्मी माता आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते, अखंड राहत असते आणि घरात कुठल्याही प्रकारची कमतरता भासत नाही. त्यामुळे 11 वाजता हा उपाय करायचा आहे. बघा, तुमचा विश्वास असो नसो, तुम्ही एक वेळेस करून बघा, तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.